कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मीराचे बाबा ऐका ना मला जाऊ द्या ना इथून। हे काय करते? काय काय हे? हा यातून तुला बाहेर पडता येणार नाही। मी परतेपर्यंत तुला इथंच राहावं लागेल। आता यातून तुझी सुटका नाही। नाही बरं तू जायचं मीराचे बाबा। हरी, वीराताई अजून कशी नाही आली रे? मला वाटतंय तू खूप टेन्शन घेतेस। येईल ती जंगलात गेली आहे ना, म्हणून मला खूप भीती वाटते। पण आपली मीरा कोणाला घाबरत नाही। काय शतपावली घालतेस का? हा अगं बस ना एका जागी, पाय दुखावून घेशील ना। नाही गाई, ताईची काळजी वाटते। तूच तिला जंगलात सरपण आणायला पाठवलंस, विसरलीस वाटतं। मग त्याचं काय? अगं येईल ती सरपण घेऊन। पण कधी? आतापर्यंत ती यायला हवी होती। मला माहित आहे तू मुद्दामून पाठवलंस तिला। मी कशाला मुद्दामून पाठवेन ग? हा जास्त बोलू नकोस हा तू। कारण ताई तुला या घरात नकोय। तू नेहमी तिला वाटेल ते बोलत असतेस। बरोबर बरोबर, मीराचं वाईट व्हावं असंच वाटतं या बाईला। ए तुम्ही दोघं जण गप्पा बसा, नाही तर माझ्यासारखी वाईट कोणी नसेल। नाहीच आहे दुसरं कोणी वाईट। तेवढंच जमतं तुला, तुझ्याकडे जराशी दया माया नाहीये। उलट्या काळजाची आहेस तू। जास्त बोलू नकोस हा, देन थोबाडीत नाही तर। मला शिकवतेय। आम्ही शिकवलं तरी तुम्हाला ते कळणार आहे का? पोपट्या, तुझी पोपटपंची बंद कर काय? हा एक दिवस बघ तुझी चोच मोडून ठेवते की नाही। हो हो, सगळ्यांचा वाईटच विचार कर आणि एकटीच राहा या घरात। तू ना अशी नाही ऐकणार, जरा जास्तच चाललंय आता। चल चल काय करतेस तू? चल म्हटलं ना। आई सोड माझा हात। आई सोड माझा हात। अरे जास्तच पूळ काय ना तुझ्या मीरा ताईचा, मग बस आतमध्ये आठवण काढायची। आई दार उघड ना ग। मीरा ताई बघतेस मी आता। मीराताईला शोधायला जायला हवं। आई आई ऐक ना ग माझा। आई दार उघड ना। देवी आई, माझ्या मीराताईवरती कोणतेही संकट येऊ देऊ नकोस। तिला सुखरूप घरी पाठव। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।